हॅलो हाय नमस्कार, मी ज्योती बोलते. ज्योतिकाच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मी करत आहे कांदा भजी. तर इथं मी 5-6 कांदा कापून मीठ लावून ठेवलेले आहे. तर हे बघू शकता, ह्याला पाणी सुटलेलं आहे. तर ह्याच्यासाठी मी सोडा, हळद, ओवा आणि लाल तिखट घेतलेले आहे आणि कोथिंबीर, थोडंसं बेसन. चला तर मग सुरुवात करूया. तर असं एकदम पाणी सुटायला पाहिजे. त्याच्यात थोडंसं बेसनचं पीठ घालून आपण असं हे करून घ्यायचं आहे, पीठ काढून घ्यायचं आहे. बिना पाणी न घालता नुसता पीठ घालत जायचं आहे आपल्याला. आता घालवता थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे नंतर. हे बघा असं होते. ह्याच्यात थोडंसं हे बघा, म्हणजे जसं आपण जेवढं पाणी येईल तेवढं ते शोषून घेते पीठ. आणि नंतर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे मिठाचं पाणी संपलेलं असतं तेवढंच हे पीठ हे होते. आणि नंतर थोडंसं पाणी घालून वर असं काढून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही. थोडंसं सोडा घालून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेते, थोडीशी जिरं घालून घेते चव यावं म्हणून. थोडीशी ओवा घातलेला आहे आणि लाल तिखट घालून घेते ह्याच्यात थोडंसं नव्हतं. आणि हे मिक्स करून घ्यायचं. तर हे मी सगळं एकजीव करून पीठ काढून घेतलेलं आहे, मळून काढून घेतलेलं आहे. तर ह्याच्यात मी थोडंसं कोथिंबीर घालते आणि 5 मिनटं ठेवते. तर हे कोथिंबीर घालून अजून एकदा छान असं पीठ मिक्स करून घेते. आणि इथं आपलं तेल तापायला आलेलं आहे. तर आपण करत आहोत कांदा भजी. त्याला तर तेल तापलेलं आहे, तर मी भजी घालून घेते. हे बघा, गरमागरम भजी छान झालेला आहे.